जसं की तुम्हाला माहिती आहे, आज आपण जाणार होतो खाटू श्यामजींचे दर्शन करायला. आपण रिंगसवरनं ऑटो करून डायरेक्ट खाटू श्याम निघालो. तसं तर आपली इच्छा अशी होती की रिंगसवरनं खाटू श्याम आपल्याला निशाण घेऊन पायी जायचं होतं, पण आपल्या पायाच्या प्रॉब्लेममुळं ते काही आपल्याला जाता आलं नाही. ऑटोवाल्याने आपल्याला खाटू श्यामला सोडूनच दिलं होतं. फाल्गुन महिन्याचा मेला होता म्हणून गर्दी खूप जास्त होती. तब्बल 2 ते 3 किलोमीटर चालल्यानंतर आम्ही लखदातार ग्राउंडवर येऊन गेलो होतो आणि लखदातार ग्राउंड नंतर आपण डायरेक्ट श्याम मंदिर मार्गावर लागून गेलो होतो. गर्दी एवढी भयान होती वो का डायरेक्ट डोकं काम करत नव्हतं. तर लाईनमध्ये पुढं आलो तर तिथं अत्तरचा छिडकाव चालू होता वो. तर तब्बल 3.5 तासानंतर आपण मंदिराच्या मेन गेटवर येऊन गेलो होतो. इथं आल्यानंतर जो धक्काबुक्की चालू झाली वो भयान. सर्व धक्केबुक्के कहून आता आपण फायनली मेन लाईनमध्ये लागूनच गेलो होतो. आपली इच्छा होती वो का फाल्गुन मेल्यामध्ये बाबांचे दर्शन घ्यायची आणि नेमकं आज ती पूर्ण होत होती. हॉलमध्ये एंट्री केली तर डेकोरेशन एवढं भारी केलेलं होतं वो एक नंबर. मंदिरात येऊन अशी इच्छा झाली का बाबांच्या जयकारा लावूनच घेऊ. बोलो श्याम प्यारे की. आता वेळ आली होती वो बाबांच्या दर्शनाची. दर्शन एवढे सुंदर झाले होते वो की एकच नंबर. दर्शन करून आपण आता जात होतो तोरणद्वारकडे. फायनली आपण तोरणद्वारकडे पण येऊन गेलो होतो. तर चोपडेकर, तोरणद्वारकडच्या हा रस्ता असं बघून तुम्हाला कसली आठवण आली नक्की कमेंट करा. पुन्हा आपण लक्झरीमध्ये जयपूरसाठी निघून गेलो होतो. जयपूर येऊन आपण डायरेक्ट हवामहलकडे येऊन गेलो, कारण याच्या व्ह्यू आपल्याला नाईटला पाहायचा होता. मेट्रो स्टेशनला येऊन मेट्रो पकडून आपण पुन्हा एकदा संतोष भाऊंकडे येऊन गेलो. संतोष भाऊकडे जेवण करून आपण जयपूर रेल्वे स्टेशनला येऊन जातो. इथून पुढं आपण जातोय बिकानेरला. आणि बिकानेरचा ब्लॉग जर तुम्हाला बघायचा असेल तर आत्ताच यूट्यूबला जाऊन आपल्या छोटा मालक चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला येऊन फॉलो करा, जेणेकरून येणारे नवीन ब्लॉग्स आणि व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल.